हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज घेऊन आली एक नवीन व्हिडिओ. नवीन म्हणजे अगदीच नवीन आहे. सो आज मी करणार आहे मम्मीचा मेकअप. बाय द वे मी आईचा मेकअप एरवी करतेच, पण आज म्हटलं चला शूट करूया. सो आईला जायचं होतं साखरपुड्यासाठी आणि तिला अगदी साधा सिंपल मेकअप हवा होता, अगदी हेवी मेकअप नको हवा होता. सो सगळ्यात पहिलं मी इथे इनसाइडचं ट्रू स्किन वालं फाउंडेशन घेतलेलं आहे. फक्त 200 रुपयामध्ये हे फाउंडेशन येतं आणि हा शेड मम्मीला परफेक्ट मॅच झालाय. व्हिडिओमध्ये तुम्हाला आता तो थोडा लाईट दिसतोय, पण 1 तासानंतर तो छान बेस रेडी होतो आणि हे जे फाउंडेशन आहे हे थोडंसं एक शेड अजून डार्क होतो. सो तिच्या स्किनला हा परफेक्ट मॅच आहे आणि छानपैकी मी ब्लेंड करून घेते पूर्ण फाउंडेशन मम्मीच्या चेहऱ्यावरती. कुठलंही प्रोडक्ट तुम्ही छान ब्लेंड कराल तर तुमचा मेकअप अतिशय सुंदर दिसणार. आणि मेकअप करायच्या आधी मॉइश्चरायझर खूप जास्त मस्ट आहे. तुम्ही जितकी छान स्किन तुमची मॉइश्चराईज कराल तितकी छान ती सुंदर दिसते आणि वयाप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे वाढत जातात. सो तुम्हाला ती स्किन प्रेप करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो फाउंडेशन आपलं लावून झालेलं आहे आणि यानंतरची स्टेप आहे पावडरिंगसाठी. तर मी जास्त काही हेवी ब्लश वगैरे लावत नाहीये. सो क्रीम ब्लश वगैरे मी अवॉइड करून डिरेक्टली तिचा जो हा बेस आहे तो मी हलक्या हाताने सेट करतेय. सो त्याच्यासाठी मी घेतला आहे मार्सचं कॉम्पॅक्ट पावडर आणि ह्याच्यात आईचा जो शेड आहे तो आहे 04. मी नेहमी 03 यूज करते. सो आईला 04 छान यूज होतो आणि हे कॉम्पॅक्ट अतिशय सुंदर आहे. मी आईला जेव्हा हे रेकमेंड केलं तर आईला प्रचंड आवडलं आणि इन्स्टंटली तुमचं जो स्किन आहे, तुमची जी स्किन आहे ती मॅट करतं आणि एक स्मूथ फिनिश येतो तुमच्या चेहऱ्यावरती. ऑलमोस्ट माझी सुद्धा ही संपत आलेली आहे. सो बेस्ट प्रोडक्टमध्ये जर मी काही काउंट करते तर हे नक्की करेन. यानंतर मी हलकं ब्लश लावून घेते तिला, कारण ब्लश शिवाय मेकअपला मजा नाही. स्विस ब्युटीचं चिकबू जे पॅलेट आहे त्याच्यात हायलायटर, ब्लश आणि कॉन्टूर अशा तिन्ही गोष्टी येतात. हे ते पॅलेट आहे. सेम ब्लश मी तिच्या डोळ्यांवरती अप्लाय करते. अगदी नॅचरल फ्लश जसं आपण देतो तसं मी अप्लाय करून घेणार आहे. त्याच ब्रशनी तिच्या आयलिड्सवरती अगदी हलक्या हाताने. यानंतर मी यूज करते ही लिपस्टिक. ही आहे मार्सची 02 शेड आहे. हा सगळ्या स्किन टोनला अतिशय सुंदर शेड दिसतो. सगळ्यात पहिलं मी तिचे लिप्स छान लाईन करून घेते आणि त्याच्यानंतर ती लिपस्टिक मी आतमध्ये फिल करते. अतिशय छान लिपस्टिक आहे. आईच्या स्किन टोनवरती ही प्रोग्रामसाठी सुद्धा सुंदर आहे आणि रेग्युलर यूजसाठी सुद्धा छान आहे. आणि माझ्या स्किन टोनवरती ही अगदी छान न्यूड, ब्राऊन न्यूड कलर दिसतो हा मला. आणि तुम्ही बघताय खूप छान पिंकी ओट आहे तिचे. आणि यानंतर मी यूज करते हायलायटर. जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करता तर तुम्हाला माहिती आहे मला हायलायटर वरती प्रचंड प्रेम आहे. तर इथे मी इनसाइडची ही हायलायटर पॅलेट घेतलेली आहे आणि त्यातला एक सिल्वरिश जो शेड आहे तो घेऊन मी आईचे जे हायेस्ट पॉइंट आहे त्याला छान हायलाइट करून घेत आहे. तुम्ही बघताय इन्स्टंट चेहरा ग्लो करतो या हायलायटरने. आणि सेम हायलायटर घेऊन मी जे तिचे आयलिड्स आहेत त्याच्यावरती सुद्धा अप्लाय करून घेणार आहेत. अगदी हेवी आयशॅडोचा लुक तुम्हाला करायचं नसेल तर हे एक ही एक ट्रिक आहे की तुम्ही तुमचं कुठलंही ब्लश किंवा जे आपण कॉन्टूर वगैरे करतो ते तुम्ही फक्त पूर्ण डोळ्याला लावून घ्या आणि त्याच्यानंतर आयलिड्सला फक्त तुम्ही हलक्या ब्रशनी कुठलंही हायलायटर तुम्ही यूज करू शकता. इन्स्टंटली एक छान सटल आय लुक रेडी होतो आणि खूप सुंदर दिसतात. आणि त्यानंतर आपण करून घेणार आहोत आयब्रोज. आईचे आयब्रोज खूप जास्त पातळ आहेत आणि खूप शेअर आहेत. सो आयब्रोज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अगदी हलक्या हाताने आयब्रोज करायचे म्हणजे ते नॅचरल वाटतात. अगदी ते आर्टिफिशियल दिसले तरी ते खूप विचित्र वाटतात. पण आयब्रोज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही मेकअप लुकमध्ये तुमचे आयब्रोज डार्क असू देत नाहीतर नसू देत, पण आयब्रोज नेहमी करा. तुम्ही बघता इन्स्टंटली तिच्या चेहऱ्यामध्ये किती छान फरक दिसतोय आणि तुमचा जो पूर्ण मेकअप लुक आहे तो छान आणि उठावदार दिसतो. सो ज्वेलरी आईने घालून घेतलेली आहे आणि यानंतर तिला छान अशी चंद्रकोरची टिकली लावून हा जो मेकअप लुक आहे तो मी रेडी करून घेते. सो हा आहे फायनल लुक. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि हा लुक कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.